नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अविवाहित तरुणाचे जुळले विवाहित महिलेशी सूद, त्याच्या लफड्याबाबत गावात बोभाटा केला म्हणून दादा शिंदेने केले राजश्रीला ठार. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आव्हे गावामध्ये दादा शिंदे हा 32 वर्षाचा तरुण राहतो. तो अविवाहित असून ट्रॅक्टर चालक आहे. शेतीची कामे करण्यासाठी तो आपला ट्रॅक्टर चालवत असून त्याला अनेकांच्या शेतात जावे लागते. त्याचे लग्नाचे वय झाले असल्याने त्याच्या घरचे लोक त्याच्यासाठी वधू संशोधन करत होते. खूप प्रयत्न झाले पण त्याचे लग्न काही ठरत नव्हते. ठरलं असं व्हायचं आणि त्याचं लग्न मोडायचं. असं का होतं याची सखोल चौकशी केली असता गावातील लोकांकडे वधूपक्षाकडील मंडळी चौकशीला आली की गावातील लोक त्याच्या लफड्याबद्दल त्यांना सांगायचे आणि त्याचे लग्न मोडायचे. ही बाब समजल्यावर दादा शिंदे यांनी आपल्या लफड्याबाबत गावात कसे काय समजले याचा शोध घेण्याचे त्याने ठरवले. कारण त्याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध चालू होते याची कानोकान कोणालाच खबर नव्हती. ते दोघेजण अशा वेळी आणि अशा ठिकाणी भेटायचे की कोणालाच याबाबत समजू नये. कारण ती महिला विवाहित होती. सीमा हे त्या विवाहितेचे नाव असून दादा शिंदे हा ट्रॅक्टर घेऊन तो एके दिवशी एकाच्या शेतात काम करण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी त्याला सीमा भेटली. सीमा ही चारचौघीत उठून दिसणारी होती. अविवाहित दादा शिंदेच्या मनात ती पाहता क्षणीच भरली. त्या ठिकाणी त्याने तिची ओळख करून घेतली. आता तो तिच्या मागावरच राहिला. गावात कुठे भेटले की तो ट्रॅक्टर थांबून तिच्याशी बोलत असे. यातून त्या दोघांची ओळख वाढत गेली. दादा शिंदेच्या आता ती ध्यानी मनी स्वप्नी तीच दिसू लागली. एके दिवशी धाडस करून त्याने तिला तिच्याबद्दल असणारी आपल्या मनातील गोष्ट सांगितली. एक तरुण आपल्यावर प्रेम करतो अशी समजल्यावर ती सुद्धा लाजली आणि हसतच पुढे निघून गेली. सीमा हसत असल्याचे पाहताच दादा शिंदेचे धाडस वाढले. दुसऱ्या दिवशी तो तिच्या घरासमोर जाऊन उभा राहिला. तिच्याही ते लक्षात आल्यावर तीही मुद्दामहून बाहेर येऊन उभी राहिली. तिला त्याने खुनीनेच कुठेतरी एकांतस्थळी भेटू असे सांगितले. तिनेही त्याला होकार दिला. तो पुढे निघून गेल्यावर सीमा ही कामाचे निमित्त काढून त्याच्या मागोमाग गेली. एका शेतामध्ये ते दोघे भेटले. त्या ठिकाणी तर कोणीच नव्हते. अशा तऱ्हेने दादा शिंदे आणि सीमा याचे अनैतिक प्रेम प्रकरण सुरू झाले. एकमेकांना खुनेनेच इशारे करत ते दोघे एकांतस्थळी भेटत असल्याने आजूबाजूच्या लोकांना शंका येण्याचे कारणच नव्हते. सीमा ही घरच्यांना शेतात कामाला जाते असे सांगून बाहेर पडायची. त्यामुळे तिच्यावर शंका घेतली जात नसे. आपले लफडे गुपचूपपणे चालू आहे, मग ते लोकांना कसे काय समजले असे दादा शिंदे याला वाटत होते. डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजराला आपणास कोणी पाहत नाही असे वाटत असते, तसे दादा शिंदेचेही झाले होते. पण प्रत्यक्षात ही बाब गावातीलच एका महिलेला समजून आली होती. राजश्री बिडवे असे त्या महिलेचे नाव होते. एका दिवशी खाणाखुणा करून दादा शिंदे हा सीमाशी बोलत असताना राजश्री बिडवे यांनी त्यांना पाहिले. त्याबाबत दादा शिंदे आणि सीमाला काहीच खबर नव्हती. ते दोघेही आपल्या धुंदीतच होते. थोड्या वेळाने दादा शिंदे हा पुढे गेलेला त्यांना दिसला. त्यानंतर सीमा ही दादा शिंदेच्या दिशेने गेली. त्या दिशेने गेल्याचे राजश्री यांनी बघितले. नक्कीच काहीतरी लफडं आहे असे म्हणत त्याही दबक्या पावलाने त्या दोघांच्या मागोमाग गेल्या असता समोरील दृश्य पाहून त्याही गडबडल्या आणि आल्या पावली मागे आल्या. त्यांना जी शंका होती ती खरी ठरली होती. आता त्यांना चुगल्या करायला एक विषय मिळाला होता. जेव्हा केव्हा त्या बायकाबरोबर बोलत असत तेव्हा त्या सीमा आणि त्या
दादा शिंदेच्या लफड्याबद्दल सांगत अशा तऱ्हेने गावभर सीमाची आणि दादा शिंदेची बदनामी झाली होती. त्यामुळे सीमा आता नाराज असलेली दिसायची. इकडे हे लफडे चालू ठेवून दादा शिंदे हा स्वतःसाठी वधू संशोधन करत होता, पण त्याला वधू काही मिळत नव्हती. आपले विवाहित स्त्रीची असलेले अनैतिक संबंध आणि त्यातून होणारी बदनामी हेच त्याचे कारण नवरी न मिळण्याला होते, हे त्याला समजून आले होते. जेव्हा गावात त्याने याविषयी एका दोघांना आपल्या अनैतिक संबंधाबाबत विचारले असता राजश्री बिडवे हिनेच सगळ्या गावात अनैतिक संबंधाबाबत सांगितल्याचे त्याला समजून आले. त्यामुळे दादा शिंदे याला राजश्री बिडवेचा राग येऊ लागला. हिचा ठिकाणा लावल्याशिवाय आपले लग्न होणार नाही, ही अशीच बदनामी करत सुटणार असे त्याला वाटू लागले. पण करायचे तरी कसे? असे केले तर आपण पोलिसांच्या कचाट्यात सापडू. पुढे तुरुंग आणि शिक्षा या गोष्टीही त्याला समोर दिसू लागल्या. डोक्यात राजश्री बिडवे याचा काटा काढायचा विचार असायचा, पण तो कसा अंमलात आणायचा याबाबत त्याला काही समजत नव्हते. आणि एके दिवशी राजश्री बिडवे ही अचानक गायब झाली. 23 मे 2024 रोजी कोमल सुधीर कांबळे वय वर्ष 25 ही राजश्री बिडवे यांची मुलगी करकंब पोलीस ठाण्यात आली. तेथील एका पोलीस कर्मचाऱ्याने कोमल कांबळे यांना कॅबिनमध्ये नेले. तिचे 22 मे 2024 पासून आव्हे गावात राहणारी तिची आई बेपत्ता असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. कोमल कांबळे ही राजश्री यांची विवाहित मुलगी असून तीही आव्हे गावातच राहते. आपल्या आईची विचारपूस करण्यासाठी ती दररोज आईच्या घराकडे फेरफटका मारत असे. पण 22 मे 2024 रोजी ती घरी आढळून आली नाही. तेव्हा तिने आणि तिच्या नातेवाईकांनी राजश्री बिडवे यांचा सर्वत्र शोध घेतला, पण ती मिळून आली नाही. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 मे 2024 रोजी कोमल कांबळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आली. करकंब पोलिसांनी तिची रीतसर तक्रार नोंदवून घेतली. राजश्री बिडवेचा फोटो व वर्णन याचीही माहिती घेतली आणि पोलिसांनी तपास सुरू केला. राजश्री बिडवे याची मिसिंग तक्रार नोंदवून 5 दिवस झाले होते, पण हाती कोणतीच माहिती आली नव्हती. 27 मे 2024 रोजी गावातील एक शेतकरी सत्यवान कारंडे हे आपल्या शेतामध्ये पाणी देण्यासाठी विहिरीवरील मोटर सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीतील पाण्यावर एक गादी आणि एक ब्लँकेट तरंगत असल्याचे दिसून आले. त्यांनी त्याची माहिती पोलीस पाटलांना दिली. पोलीस पाटलांनी घटनास्थळावर येऊन पाहणी केली असता संशयास्पद स्थिती आढळून आल्याने पोलीस पाटलांनी त्याची माहिती करकंब पोलीस ठाण्यात दिली. करकंब पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीतील गादी आणि ब्लँकेट बाहेर काढले. त्यावेळी त्यांनी कोमल कांबळे यांनाही बोलावून घेतले आणि ती गादी व ब्लँकेट दाखविले असता ते आपल्या आईच्या घरातीलच असल्याचे खात्रीपूर्वक तिने सांगितले. कदाचित राजश्री बिडवे यांचा मृतदेह विहिरीच्या तळाशी गेला असेल असा अंदाज बांधून मृतदेहाचा शोध घेण्यासाठी विहिरीतील पाणी उपसा करण्यात आले, पण मृतदेह काही आढळून आला नाही. त्याच दिवशी म्हणजे 27 मे 2024 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास गावातील शेतकरी बाळासाहेब कदम पिकांना खत टाकत असताना एके ठिकाणी शेत खणून बुजवल्याचे दिसून आले. त्यांनी तेथील माती बाजूला केली असता त्यांना उग्र वास येऊ लागला, म्हणून त्यांनी याची माहिती पोलीस पाटलांना दिली. पोलीस पाटील हे घटनास्थळी आले असता त्यांनी खात्री केली. उग्र वास येत असल्याने त्यांनी थोडे खणून पाहिले असता त्या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. याची माहिती लगेच करकंब पोलीस ठाण्यात कळवण्यात आली
काही वेळातच पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी केली असता महिलेचा मृतदेह दिसून आला. खड्ड्यातून मृतदेह वर काढण्यात आला. त्या मृतदेहाचे वर्णन राजश्री बिडवे यांच्याशी मिळते-जुळते होते. खात्री करण्यासाठी पोलिसांनी राजश्री बिडवे यांची मुलगी कोमल कांबळे हिला बोलावून घेतले. मृतदेह पाहताच ती रडू लागली. तो मृतदेह राजश्री बिडवे यांचाच होता. गेल्या 5 दिवसापासून ती बेपत्ता होती. ती अशा रीतीने सापडेल असे कोमल हिला वाटले नव्हते. आपल्या आईचा कोणीतरी घात केला असे म्हणत ती रडू लागली. राजश्री बिडवे हिच्या खूनप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी राजश्री बिडवे हिच्या खूनप्रकरणाबाबत पोलिसांनी आपल्या खबऱ्याकडून माहिती काढण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलिसांना गावातीलच ट्रॅक्टर चालक दादा शिंदे वय वर्ष 32 याच्याबद्दल माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले असता त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. त्याच्या एकंदरीत प्रतिसाद पाहता पोलिसांना त्याच्याबद्दल शंका येऊ लागली. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले, साहेब, मीच मारले राजश्री हिला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात पुरला. त्याची गादी आणि ब्लँकेट विहिरीमध्ये टाकून दिले. गावात आपली बदनामी केल्याने राजश्री बिडवे हिचा खून केला. दिनांक 21 मे 2024 रोजी रात्री राजश्री बिडवे ह्या घरी एकट्या झोपल्या असताना त्यांच्या घरात जाऊन दादा शिंदे यांनी त्याच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. नंतर गादी, ब्लँकेट सत्यवान कारंडे यांच्या शेतातील विहिरीत फेकून दिले. त्यानंतर बाळासाहेब कदम यांच्या शेतात खड्डा खोदून मृतदेह त्यामध्ये पुरून टाकला. आपण आता पोलिसांना सापडणार नाही किंवा आपण केलेले कृत्य कोणालाही समजून येणार नाही असे वाटत असताना काही दिवसातच दादा शिंदे यांचे हे कृत्य उघडीस आले. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.